आम्हाला छोटा भाऊ व्हायचा आहे, त्यामुळे मोठा भाऊ कोण होणार ह्या वादात आम्हाला पडायचंच नाही. हा वाद नाहीच आहे. त्याच्यामुळे ह्या विषयावरती कोणी काही बोलावं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी असं मला वाटत नाही. कारण का शेवटी आपण अजून चर्चेच्या मध्यात आहोत. त्याच्या आधीच असं काहीतरी बोलून हे बोलू नका, बाकी काही नाही. मी तरी ह्या विषयात त्या बोलणार. गौरी गणपती विसर्जनाच्या दरम्यान अनाथ आश्रममध्ये तशा वाचकांवरती पैशांची उधळण करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. एक तर पहिली गोष्ट की त्या ज्याला तुम्ही आश्रम म्हणता त्या आश्रमात ढोल ताशे वाजवायला गेले कशाला? बँजो आनंदिकेंच्या आश्रमात तिथे लिके साहेब राहायचे, तिथे गेले कशाला? आणि संस्कार नसलेले, संस्कृती माहीत नसलेले काही करते असले की असं होतं. काही नवीन काही घडलं आहे असं मला वाटतं. परंतु सर त्यांचं असं म्हणणं आहे की दिघे साहेबांपासून चाललेली ही प्रथा आहे. दिघे साहेबांना मानवंदना देण्याकरिता ही सर्व मंडळी यायची. ठीक आहे, दिघे साहेबांच्या अंगावर पैसे उडवलेले मी तरी कधी बघितले नाही. सर, मुंबईतील प्रसिद्ध अशा डायर रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एका परिचारिकेसोबत लैंगिक अत्याचार घडलेला, त्याची जबाब देखील पोलिसांनी नोंदवून घेतला आलेला नाही आहे. सुप्रिया त्यांनी देखील याबाबत ट्विट केली. रंगाईत का झाली ह्याची चौकशी व्हायला हवी आणि ज्यांनी केस रजिस्टर केली नाही तर ताबडतोब सस्पेंड करायला हवं. सगळ्या बलात्कारांमध्ये हेच व्हायला लागलं की पोलीस गुन्हेच जर नोंदवणं नसतं. बदलापूरला पण तेच झालं. तेव्हा ह्याच्यातलं गंभीर योग की स्त्रियांवरचे अत्याचार वाढत आहेत आणि त्याचं कारण पोलिसांवरचा दबाव आणि त्यांची नंतर होणारी निष्क्रियता हे त्याचं कारण. छगन भुजबळ असं म्हणतात आहे की ज्यावेळी आंतरवली सराटीमध्ये दगडफेक झाली त्यावेळी तिथून जरांगे पळून गेले. नंतर मग रोहित पवार आणि राजेश टोपेने त्यांना तिकडे बसवलं. नंतर मग शरद पवारांना बोलवलं. शरद पवार आल्यानंतर उद्धव ठाकरे आले. मी एवढंच सांगू इच्छितो आणि याचा फायदा मी एवढंच सांगू इच्छितो, एकतर हा घटनाक्रम अतिशय चुकीचा आहे. शरद पवार हे कुणालाही न बोलता न कळवता हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच तिथे पोचले. किंवा हे उगाच काहीतरी यांनी त्याला पोचवलं, त्यांनी त्याला पोचवलं, त्याच्यातलं काहीही खरं नाही. पहिला माणूस, पहिला राजकीय नेता हे झाल्यानंतर तिथे लोकांची चौकशी किंवा जरांगेंची चौकशी करायला गेला असेल तर त्याचं नाव शरद पवार. गिरीश महाजनांचे एक व्हिडिओ व्हायरल होते. ते मतदारसंघात गेल्यानंतर त्यांचं एक चिखलातून ते जाताना बाहेर पळ काढतात आहे. नागरिकांना त्याला जाब विचारला होता की मतदारसंघात काम केल्यावर पळावं लागलं. काम नसेल केलं तर लोकांचा राग असतोच. आम्ही नाही पळत कधी मतदारसंघात. मी तर दिवसा ढवळ्या 24 तास मतदारसंघात पळत असतो. काम केलं. माझं वाक्यच आहे, काम बोलेगा काम बोलता है. सर, पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी हिट अँड रनचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. संभाजीनगरमधील हिट अँड रनची घटना घडलेली आहे. त्यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. अतिशय वाईट बातमी होती की आई मुलगी एकाच जागी ठार होतात, दारू पिऊन मोठमोठ्या गाड्या चालवतात. म्हणजे कुठेतरी पोलिसांची दहशतच कमी झाली असं म्हणायला काय हरकत आहे. खरं तर मी नेहमीच पोलिसांची बाजू असतो. कारण का पोलिसांवर इतकं दडपण, राजकीय दडपण, ह्याचं दडपण, त्याचं दडपण, त्याच्यामध्ये तो त्रस्त असतो. पण कुठेतरी त्यांनीही जे त्याचं ब्रीद आहे ते सोडून समाज हे म्हणजे पिवळा ॲरिस्टॉटल आणि प्लुटोनी सांगितलेलं की पोलीस ही समाजाची गरज आहे. त्याचा जो पेहराव असतो त्याला लोकांनी घाबरलं पाहिजे. हे आजचं नाही आहे. हे 3 आणि 4,000 वर्षापूर्वीचे फिलॉसॉफर सांगतात की पोलीस हा त्या समाजाला शिस्त लावणारा एक घटक असलाच पाहिजे. त्या घटकाला जर तुम्ही एवढं दाबून घाबरवून ठेवणार असाल तर तो हळूहळू मनातनंच निष्क्रिय होतो. कारण का हिट अँड रन केलं, फोन येणार, दबाव येणार, मग मला त्यांना सोडावं लागणार. म्हणजे मग त्यांच्यासमोर माझी मान खाली जाणार. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, मला त्यांना मला काय करायचं आहे. तर ते अगरवाल प्रकरणात चला ना, अखेरी सुकट झालं ना फोन आलेले म्हणून.
ईद ए मिलादची सुट्टी आता 16 ऐवजी 18 तारखेला देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याचं कारण असं की आधी ती 17ला होती, नाही 16ला होती. 16ला ईद ए मिलादुल नबीच्या मिरवणुका निघाल्या असत्या तर त्या रात्रीपर्यंत चालल्या असत्या, कारण का त्या मुंबईत खिलाफत हाऊसवरनं सुरू होतात आणि मुंबईतले गणपती ज्या रस्त्याने जातात त्याच रस्त्यावर त्यांची मिरवणूक असते. त्याच्यामध्ये काही मुस्लिम म्हणजे बहुतांश मुस्लिम मौलांनी मिटिंग घेतली आणि उगाच वाद नको, आपण एक आपला सण आपली मिरवणूकच आहे, तर मिरवणूक कधीही निघू शकते, म्हणून तुम्ही निर्णय घेतला की ही मिरवणूक ही दिनांक 18ला करूया आणि 18ला हा जो सण आहे हा आपण 18ला साजरा. मला वाटतं की ही सामंजस्याची भूमिका आहे. कुठेही ठिणगी पडू नये, कुठेही धर्मद्वेष वाढू नये, कारण का कित्येक ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल की लालबागचा गणपती, गणेश गल्लीचा गणपती, ज्याला मुंबईचा राजा म्हणतात, चिंतामणी, हे सगळे जे गणपती लालबागवरून निघतात त्यांचं प्रचंड मोठं स्वागत भेंडी बाजारमध्ये होतं. ही प्रथा आहे मुंबईची, त्या प्रथेला गालबोट लागू नये म्हणून इस्लामला किंवा मुसलमान समाजामध्ये जे मोठे मोठे नेते आहेत, धार्मिक नेते, त्यांनी हा निर्णय घेतला आणि मला वाटतं की त्यांच्या ह्या निर्णयाचं कौतुक केलं. महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी सत्ता आली तर केंद्रातील भाजप सरकार जाईल, चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, ते पाठिंबा काढून घेतील असं पृथ्वीराज चव्हाणांचं मत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी एवढा मोठा नेता नाही ना. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार ते सरकार पाडतील तिथं कोणी एवढं म्हणणं इतकं माझा अनुभव पण नाही आणि मी तेवढा मोठा नेता. महाराष्ट्र विधानसभा के लिए कांग्रेस को ज़्यादा जगह मिलेगी और वही इंडिया गठबंधन में जो बाकी पार्टी है उनको किस तरीके की जगह मिलेगी? देखो ऐसा है, पहली बात अभी चर्चा हो रही, इसके पहले ही मैं कुछ बोलूँ तो मेरे लिए अच्छा नहीं, मेरे नेता को ये बिल्कुल पसंद नहीं आता, इसलिए मैंने लगातार मैं बोलता आ रहा हूँ कि इस विषय पे मैं कभी भी बात नहीं करूँगा. ये कोई मीडिया के सामने करने की बात नहीं है, ये 4 दीवारों में बैठ के अंदर करने की बात है. मैं इस विषय से मेरे से सवाल मत पूछो. मेरे नेता को ये पसंद नहीं आता. सर, सोशल मीडिया पे एक वीडियो वायरल हो रहा है आनंद आश्रम का, जिस तरीके से पैसे उड़ाए जा रहे हैं उसको लेकर अनेक तरह के सवाल उपस्थित है. क्या आनंद आश्रम में इस तरीके से पैसे उड़ाना, ये क्या कुछ इसके ऊपर है आपकी? ये बड़ी शर्मनाक बात है. जिस जगह पे उनका वास्तव्य था उधर ये कुछ होना, ये किसी के भी दिल को दुख देने वाली बात है. जिस आनंद आश्रम को मंदिर माना जाता था, आज उस आनंद आश्रम में बाहर के जैसे पैसे लुटाए जा रहे हैं. ऐसा है, लोगों के दिमाग में जब गुरूर पैदा हो जाता है, जब अपनी मर्यादाओं को भूल जाते हैं तो मर्यादाओं का उल्लंघन करते हैं. ये मर्यादाओं का उल्लंघन और गुरूर इसकी निशानी है. सर, क्या महाविकास आघाड़ी को अपने अलायंस को मुख्यमंत्री का चेहरा घोषित करना चाहिए? यही करना चाहिए, यही करना चाहिए, यही करना चाहिए. आने वाले विधानसभा में दूसरा सवाल ये है कि हमारे में 3 बड़े नेता हैं. एक शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी और कांग्रेस के 3 नेता, राजीव गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी और मल्लिकार्जुन खड़गे जी. ये बैठेंगे, हम सत्ता में आएंगे तो वो तय करेंगे और हम निष्ठावान सैनिक हैं. हमको जो आदेश आ जाएगा कि जितेंद्र इसको उठाओ तो उसको खंडे पे उठा देंगे. इतनी चिंता करने की क्या बात है? अभी तो लड़ाई शुरू हुई है, लड़ाई के पहले ही क्या होगा ये व्यक्त करने वाला मैं आदमी नहीं. इससे ये सवाल कभी मत पूछिए, इसका जवाब मैं कभी भी नहीं. सर, राहुल गांधी क्या जब 3 दिवसीय अमेरिका में एनसीपी शरद पवार पार्टी की सिंगल लार्जेस्ट पार्टी बनने की कितनी उम्मीद है?
देखो हर पार्टी ये चाहती है कि मैं ज़्यादा जगह चुन के आऊँ, तो इसमें कोई गलत बात नहीं है। तो भी संख्या बल कितनी हो सकती है? मैं कोई अंकशास्त्र का विषय का करता नहीं हूँ, अंकशास्त्र मुझे जानता नहीं हूँ। महाराष्ट्र की जो राजकीय परिस्थिति है, जो पॉलिटिकल परिस्थिति है, उससे देख के ये लगता है कि महायुति की सरकार को फिर से सरकार में आना बहुत कठिन है। क्या विधानसभा के बाद एनसीपी का मुख्यमंत्री बन सकता है? फिर से आप मुझे वही सवाल पूछो, जिसका मैं जवाब जिंदगी में नहीं दूंगा। सर राहुल गांधी जब अमेरिका दौरे पे थे उस दौरान उन्होंने 3 प्रमुख चीज़ों पे बात की, आरक्षण, उसके अलावा सिख कम्युनिटी और प्रधानमंत्री का 56 इंच का सीना, इसके अलावा जो लोकसभा में जो हार पराजित हुई 240 सीट पे, इसको लेकर भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट लगातार उनके ऊपर आंदोलन कर रहे हैं, उनके पोस्टरों को मारे। पहली चीज, उन्होंने जो इक्विटेबल सोसाइटी करके कहा है, उसका अर्थ समझने की कोशिश कीजिए। इसका अर्थ आपको मिलेगा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो कहा है, एनिहिलेशन ऑफ कास्ट, इसका मतलब है समूल उच्चाटन, इरेडिकेशन नहीं, समूल उच्चाटन। वो कहता है कि जब तक समूल उच्चाटन नहीं होता है, एक समाज व्यवस्था नहीं आती, तब तक आरक्षण नहीं हटाया जाता। सिर्फ उन्होंने क्या कहा कि समूल उच्चाटन हो जाएगा तो मैं हम आरक्षण हटा देंगे। उनके बोलने का अर्थ लोगों ने गलत किया। वो तो भाजपा का तरीका है। आपको याद है मेरे हाथ से अंबेडकर जी की तस्वीर गलती से पढ़ गई थी, मैंने तुरंत माफ़ी भी मांग ली। दूसरे दिन भाजपा सरकार ने कहा, भाजपा के मुख्य जो है बावनकुळे साहब ने, कि जितेंद्र आव्हाड के खिलाफ आंदोलन करो, अम्बेडकर के खिलाफ है। लेकिन जिस समाज से मैं 30 साल का रिश्ता जोड़ के रखा हूँ, वो समाज का एक भी बड़ा आदमी सामने नहीं आया, एक संगठन सामने नहीं आया, और सभी ने कहा कि जितेंद्र आव्हाड के हाथ से गलती हो सकती है, वो ऐसा कभी भी नहीं कर सकता है। वैसे मैं कहता हूँ, दुनिया चाहे भाजपा और उनके विरोधी जो चाहे वो करे, लेकिन जिसके दादा ने, परदादा ने संविधान लाया, उस संविधान में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को ये मुक्तता दी, स्वातंत्र्य दिया कि आप आरक्षण लाइए, वो खून आरक्षण के खिलाफ बात करेगा, ये मुझे मंजूर ही नहीं है। अगर वो बात करते तो मैं उनके खिलाफ बात करता। लेकिन इक्विटेबल सोसाइटी, एक समान समाज व्यवस्था, ये आज भारत की गरज है। अगर वो नहीं होती तो फिर हम कभी नहीं मांग करते कि जाति न्याय जनगणना होनी चाहिए, जाति न्याय जनगणना होनी चाहिए। ये राहुल गांधी हमेशा कहते हैं। इसकी वजह ये है कि जाति न्याय आज भी समान समाज व्यवस्था नहीं है। आज भी हमारे ही लोग गटर में उतर रहे हैं, संडास के टंकियों में उतर रहे हैं, वही काम कर रहे हैं जो पिछले 5000 सालों से करते हैं। तो ये समान समाज व्यवस्था है। आज हमारे न्याय व्यवस्था में कितने दलित हैं, तो हमें समान समाज व्यवस्था की अपेक्षा है। वो लड़ाई उसकी है, और समान सेवा व्यवस्था के बारे में बात करना ये कोई गलत नहीं है। हाँ, सब कुछ ठीक हो गया कि सोने का भारत फिर से दिखने लगा, सब अछूत छूत के मसले मिट गए, सब खत्म हो गया, तो कौन चाहेगा। लेकिन आज भी मेरे घर में मैं दूसरा आदमी हूं जो पढ़ा लिखा हूं, और कोई घरों में 10-10 पीढ़ियों से लोग पढ़े लिखे हैं। तो ये अंतर कभी ना कभी तो कम करना पड़ेगा, तब समाज व्यवस्था समान होगी। इसको समाज व्यवस्था समान करने की उम्मीद ही नहीं, जिनकी अपेक्षा ही नहीं, जो करना ही नहीं चाहते, वो तो बीजेपी में जाके बैठे हैं। बीजेपी का जन्म ही उसके ऊपर है। बीजेपी ने ऐसा आरोप लगाया कि राहुल गांधी बाहर जाके ये कहते हैं कि भारत के लोग डरे हुए हैं। हाँ, तो डरे हुए हैं ना, क्योंकि कुछ भी होता है इधर। किसी को भी उठा के जेल में डाला जाता है, किसी के ऊपर भी कोई भी कलम लगाया जाता है, किसी के घर पे बुलडोजर चलाया जाता है। बुलडोजर के बारे में मैं नहीं कह रहा हूँ, सुप्रीम कोर्ट ने कहा ना
तुम्हारी नीतियों का जो असर है वो समाज मन पे होता है ना। जब ट्रेन में एक बुढ़े को मारोगे और पुलिस उन गुंडों को छोड़ देगी तो समाज मन में क्या असर होगा? मुसलमान डरेंगे नहीं कि हमको तो पूछने वाला ही कोई नहीं है। हिमंता बिस्वा शर्मा आसाम में एनआरसी लेके आता है, कोई बात करता है उसके ऊपर? आज आसाम में डिटेंशन कैंप तैयार है, डिटेंशन कैंप में लोगों को भेजा गया है। किसको मालूम है? क्योंकि अपनी दुनिया के बाहर हम सोचते ही नहीं है। जो राज्यों में बीजेपी की सरकार आएगी वहां वहां वो एनआरसी लागू कर देंगे। उत्तर भारत में जाके देखिए, हिमाचल में क्या हालत है देखिए, कितने मस्जिदों पे हमला हो रहा है वो देखिए। भारत ऐसा कभी भी नहीं था। मंदिर और मस्जिदों पे हल्ला करने वाला भारत नहीं देखा था, अब देख रहे हैं। और ये भारत नहीं। कहीं ना कहीं हिटलर शाही अलग तरीके से किया जा रहा है, ऐसा आपको लग रहा है? वो जान दो, हिटलर अगर जान दो, लेकिन ये भारत अगर ऐसा ही रहा तो ये देश का पाकिस्तान हो जाएगा। सर, बारामतीतील कार्यकर्त्यांकडून लढण्याचं ते आग्रह करतायत. 30 ते 35 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्ही आमचं ऐका, अशी भावनिक साथ कार्यकर्ते दादांना घालतायत. त्यांच्या ते बारामती आणि पवार आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये मी कधीही बोललेलो नाही, बोलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.